नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध करण्याची भूमिका मढी ग्रामपंचायतीकडून कायम ठेवण्यात आली आहे. सरपंच संजय मरकड यांनी स्पष्ट शब्दांमध्ये ही भूमिका जाहीर केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह दिसत आहेत. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेलं श्री क्षेत्र मढी यात्रा राज्यातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडतो आणि राज्यासह देशभरातून हजारो भाविक या यात्रेसाठी मढीत दाखल होतात. मागील वर्षी मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध दर्शवणारा ठराव घेतला होता. या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. संबंधित प्रकरण न्यायालयातही गेले असून अद्याप त्यावर अंतिम निर्णय आलेला नाही. असं असताना देखील यंदाच्या यात्रेदरम्यान मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देणार नसल्याची भूमिका सरपंच संजय मरकड यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार असल्यानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. यावर्षीही मागच्या वर्षीप्रमाणे जो आपण ग्रामसभेने ठराव पास केलेला आहे त्याचप्रमाणे यावर्षी यात्रा केली जाईल. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुठल्याही व्यापाऱ्याला या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी असेल. ग्रामपंचायती परवानगी घेणं अनिवार्य आहे. आणि मागच्या वर्षी जो आपण ठराव घेतलेला आहे की मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जे कानिपनाथांचे रीती रिवाज परंपरा पाळत नाहीत, पशु हत्या करतात, या ठिकाणी 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत, मांस मच्छी खाऊन प्रसाद नाथांचा पवित्र असा प्रसाद ते या ठिकाणी विकतात, कुंकू मुस्लिम महिला लावत नाहीत पण कुंकू आमच्या हिंदूंना ते विकतात. आणि म्हणून अशा सर्व व्यापाऱ्यांना मुस्लिम व्यापाऱ्यांना मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही यात्रेमध्ये त्यांना बंदी राहील. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना कुठलेही परवाने दिले जाणार नाहीत. कोर्टाने आदेश रद्द केला नव्हता. अजूनही हायकोर्टामध्ये ते प्रकरण चालू आहे. पण बीडीओने तो ठराव रद्द केला होता. रद्द एवढ्यासाठी केला होता की 103 सह्या ग्रामसभेला अपेक्षित असतात, त्या झाल्या नव्हत्या म्हणून पहिला ठराव त्यांनी तो रद्द केला होता. त्यानंतर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपण त्यानंतर दुसरी ग्रामसभा बोलवली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये जवळजवळ 327 विरुद्ध मला वाटतं 123 मतांनी तो आपला ठराव 127 ठरावाच्या बाजूने 327 ठरावाच्या बाजूने मतदान झालेलं आहे आणि पूर्ण बहुमताने तो पास झालेला आहे. यावर्षी पण ती अंमलबजावणी होणार? यावर्षीच नाही, इथून पुढे कायमस्वरूपी ती अंमलबजावणी राहील. एकदा कायदा केल्यानंतर सर्वांनी तो कायदा पाळणं बंधनकारक आहे. मुस्लिम समाज कायदा पाळत नाहीत कारण त्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच मान्य नाही. त्यांचा वेगळा सिरिया वगैरे काहीतरी कायदा असतो, ते हे घटना आपली मानत नाहीत. इथं याच्यानंतर कुठलेही सरपंच असो कुठलेही नवीन या ठिकाणी जरी कोणी पदाधिकारी आले तरी पण तो ठराव तो जो कायदा केलेला आहे तो पासच केलेला आहे आणि त्याप्रमाणे मुस्लिम समाजाला पूर्णपणे बंदी असेल आणि पशु हत्याही पूर्णपणे बंद असेल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.